हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली बुलढाणा लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता जे आहे तर 7:45 झालेत आणि चेहरा पण बघू शकतो सुजलेला आहे. रात्री काल नवरात्रीचा पहिला दिवस होता. तर बऱ्याच वेळ जे आहे तर आम्ही दांडिया वगैरे जे आहे गरबा वगैरे बाहेर केला. तर त्यामुळे झोपायला पण उशीर झाला. आणि आत्ताचं जे आहे तर विराज पण स्कूलमध्ये गेलेला आहे. विदीची पण अंघोळ झालेली आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर जे आहे तर ब्लॉग पण टाकतीये. मध्ये काय झालं होतं काय माहिती, नाही इच्छाच होत नव्हती ब्लॉग बनवायची, त्यामुळे ब्लॉग काही बनवलेच नाही मी. पण आजपासून रेग्युलरली ब्लॉग जे आहेत तर ते आपले येणार आहेत. तर त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. तर आजच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा रंग हिरवा आहे. तर बघू आता देवीच्या दर्शनासाठी देखील जायचं होतं. तर बघू कसं होतं काय होतं आणि आजच्या दिवसभरामध्ये काय काय होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. तर आता वाजलेत बघा 12:30 आणि मी जे आहे तर ग्रीन कलर आहे आज तर मस्तपैकी रेडी झालेली आहे. कारण की आम्हाला हर्सुल माताचे जे मंदिर आहे देवीचं, तर तिथे जे आहे तर दर्शन घेण्यासाठी जायचंय. आणि विधी झोपलेला आहे तर त्याला पण आवाज देते, बहुतेक कुठला आहे वाटतं. विदू, विदू, त्याला उठवती येते कारण त्याला पण रेडी करायचंय. आणि तो रेडी झाला की मग नंतर जे आहे तर आता मंदिरामध्ये निघायचंय. तर आज विराज तर स्कूलला गेलाय तर आम्ही तिघेच जाणार आहे. कारण की आता जे आहे तर त्याला यायला भरपूर वेळ होतो 3 वाजता. आणि नंतर मग जे आहे तर चहा पाण्याची पण वेळ होते आणि संध्याकाळी परत दांडिया वगैरे खेळायला पण जायचं असतात. त्याच्यामुळे बराच वेळ लागतो. तर आता आम्ही तिघेच जे आहे तर आज आता मंदिरामध्ये जाऊन येते. तर तिथे गेल्यावर जर मला ब्लॉग शूट करता आला तर कसं आहे मंदिर काय सगळं तुमच्यासोबत शेअर करीन. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कॅप कुठे टाकली त्याने? कॅप कुठे टाकली? माझ्याकडून लागत नाही ना मग ती. शूज माझी ओल्ली करून टाकले तुम्ही सकाळी, कंपाऊंड धुतलं तर दुसरं घालावं लागेल मला आता. सँडल सँडल इकडून मधून जाता येत असेल ना? काय इकडून मधूनच चला, मधूनच चला. हे घ्या. विदू, विदू ये. कुठे आलो आपण? अरे विदू, इकडे बघ, इकडे बघ. त्या गळ्यात घालायला काळ्या घेऊन टाकते मी काहीतरी घालून. काळं घालून दिलं की नजर नाही लागत. गर्दी कमी ना. मला द्या बरं एक. कितीला आहे?
70 ला व्यवस्थित लावा ना. हा आहे ना, पण तरी पण आता व्यवस्थित लावा तर. हा म्हणलं तुम्हाला पहिले मी साधं द्या म्हणलं ना. साधं हा मग त्या पहिले काय म्हणलं तरी ते धरवले. आम्हाला काय तुम्हाला चिंता सांगितले साधं भरा. दारा कितीला आहे? चप्पलीच दीदी इथेच ठेवा काढून साईडला. हे ना थोडंसं साधा घे ना. हो हो तेव्हा नाही तशी काय चिंता सांगितली. त्याच तसंच असतं. असं बोलायचं काय गरज पडली असं बोलायचं. तर इथे मंदिर परिसरातून बघू शकता खूप छान आणि खूप प्राचीन मंदिर आहे. आणि इथे जे आहे तर त्याचं देवीच्या दर्शनासाठी ना तर खूप गर्दी झालेली होती. सकाळी जास्त गर्दी असते, पण आता थोडीशी कमी होती, त्यामुळे दुपारच्या वेळेत आलेलो होतो. आणि इथे घट देखील जे आहे तर मंदिराच्या शेजारीच बसवलेले होते. तर खूप छान पद्धतीने असे घट जे आहेत ना तर ते इथे बसवलेले होते. आणि त्यानंतर या परिसरात बरेच देवांचे मंदिर आहेत. तर एक विठ्ठल रखुमाईचे देखील मंदिर आहे. तर बघू शकता त्यांना किती मस्त असे वस्त्र नेसवलेले आहेत. पाय पडू लागले. आणि तुम्ही ते नंदी देखील बघू शकता, किती मोठा असा नंदी आहे. आणि त्यानंतर जे आहे ना तर ही बारव पण खूप जुने आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या माशा वगैरे जे आहे ना तर ते आहेत. आणि मंदिर असं समोरून जे आहे ना तर असं दिसतंय. श्री क्षेत्र हरिसिद्धी माता मंदिर असं म्हणून ओळखलं जातं याला. आणि जवळपास तर आत्ताच जे आहे तर देवीचं दर्शन वगैरे घेऊन घरी आलोय. आणि इतकं ऊन आहे ना, किती ऊन चमकते तुम्ही बघू पण शकता. इतकी गरमी होती ना, खूप म्हणजे खूप जास्त गरमी, नुसती तहान वगैरे लागतीये. आणि विदू काय काय पाहिजे काय पाहिजे हं? आणि आमचा विराज पण स्कूलवरून आला, लगेच आल्या नाराज झालाय. मला म्हणतो तू असंच करते, मला का बरं नाही. तर आता जे आहे तर संध्याकाळची पण वेळ होत आली होती, तर म्हटलं चला तयारी वगैरे करून घेऊ. कारण आज मस्त अशी पावभाजी बनवणार आहे. तर पावभाजीची रेसिपी जी आहे तर ती देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी जे आहे तर इथे आहे ना तर गोबी आणि त्यानंतर जे आहे तर बटाटे जे आहे तर उकडण्यासाठी ना कुकरमध्ये लावून दिले. त्याला 3 शिट्ट्या मस्तपैकी करून घेईल. आणि त्यानंतर जे आहे तर कांदा, टोमॅटो आणि त्यानंतर अजून अद्रक लसूणची पेस्ट करायची बाकी आहे. आणि शिमला मिरची देखील त्यामध्ये टाकायची बाकी आहे. आता शिमला मिरची तर नाही आहे, पण बघावं लागेल, आणावं लागेल. आणि त्यानंतर जे आहे तर पूर्ण तयारी झाल्यानंतर सांगते. तर आता याला 3 शिट्ट्या अगोदर देऊन घेते. आणि त्यानंतर कशी रेसिपी मी कशा पद्धतीने बनवते तर हे सगळं काही तुमच्यासोबत परत थोड्या वेळाने शेअर करते. तर इथे जे आहे ना तर सगळ्यात अगोदर थोडंसं गावरान तूप जे असतं ना तर ते टाकून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही बटर देखील टाकू शकता. त्याच्यामध्ये जे आहे ना तर आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. फक्त बटर जर तुम्हाला वापरायचं असेल तरी टाकू शकता. पण जर का तेल टाकल्यानंतर त्याने बटर जळत नाही आणि करपल्याचा देखील वास येत नाही. तर कांदा वगैरे जो आहे ना तर तो बारीक चिरून घेतलेला होता मी. तर तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांदा आणि बाकीच्या पदार्थांचा वापर करायचा आहे. तर कांद्याला थोडंसं मऊ होऊ दिलेलं आहे झाकण ठेवून. आणि त्यानंतर कांदा मऊ झाल्यानंतर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची जी आहे तर ती टाकून घ्यायची आहे. शिमला मिरची जी आहे ना तर ती मस्तपैकी जी आहे तर आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी बटाटे उकडून घेतले आणि त्यासोबत कोबी देखील उकडून घेतलेली होती. म्हणजेच कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेलं होतं. त्याला मॅशरने जे आहे तर आपल्याला मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे. आणि ते मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना तर थोडंसं पाणी टाकून जे आहे तर आपल्याला त्याचं एक आहे ना तसं स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तेव्हा नंतर कढईमध्ये देखील बॅटरमध्ये पाणी टाकू शकता, पण अशा पद्धतीने चांगलं लवकर मिक्स होतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपलं
शिमला मिरची देखील मस्तपैकी शिजली गेली आहे. तर त्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी मी टाकलेली आहे, कारण आमच्या इथे जास्त कोणाला आंबट आवडत नाही. तुम्ही तुमच्या अंदाजाने जे आहे तुम्हाला कितपत हवं आहे, किती क्वांटिटीमध्ये बनवतात त्यानुसार टोमॅटो प्युरी वापरायची आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो शिजण्यासाठी आहे तर लगेच मीठ त्यावरून टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मी जे आहे तर अद्रक लसूणची जी पेस्ट असते ना तर ती देखील टाकून घेतली आहे. आणि त्याची जी स्मेल असते म्हणजे जो वास असतो तो जाईपर्यंत चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर आता आपले याच्यामध्ये सगळे घरचे मसाले असतात ते टाकायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर लाल मिरची पावडर जे आहे तर ते टाकून घेतले. त्यानंतर धणे पावडर टाकून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्त असं जिरे पावडर. आणि जिरे पावडर टाकल्यानंतर जे आहे तर आपल्याला पावभाजी मसाला जो आहे तर पावभाजी मसाल्याचा वापर करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे बेडगी लाल मिरची नाही आहे त्यामुळे मी ती टाकत नाही, त्याने कलर खूप सुंदर येतो. त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून त्याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे तरी येऊ द्यायची थोडीशी. आणि त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ना तर ते सगळं बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बेडगी मिरचीचा वापर करू शकता कलरसाठी किंवा फूड कलरचा देखील वापर करू शकता. तर माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी फूड कलरचा वापर केला आहे. पण काय झालं ना, फूड कलर जो माझ्याकडे रेड कलर आहे ना तर तो पिंक सारखा दिसतो. तर त्यामुळे ना तर थोडासा पावभाजीचा कलर चेंज झालेला होता. पण काही हरकत नाही, खाण्यासाठी एकदम टेस्टी झालेली होती. तर मी इथे फूड कलर टाकल्यावर बघू शकता तुम्ही कसा कलर आलेला आहे. तर त्यानंतर त्याला जे आहे तर मस्तपैकी आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. आणि थोड्या वेळ जे आहे तर शिजू द्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर जे आहे तर त्यात लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तर इकडे जे आहे तर मस्त अशी पावभाजी जी आहे ना तर ती रेडी झालेली आहे. आता सगळेजण जे आहे तर थोड्या वेळाने मस्तपैकी पाव वगैरे तव्यावर गरम वगैरे करून देते आणि त्यानंतर एन्जॉय करतील. थोडंसं नेहमीप्रमाणे जे आहे तर आज लवकर स्वयंपाकाला लागलेली आहे, कारण संध्याकाळी सगळ्यांचीच धूम असते, मला पण रेडी व्हायचं असतं. तर त्यामुळे म्हटलं की लवकर करून घेऊया. तर आता सगळं काही झालंय, आता थोडीशी निवांत आहे. आणि इथे जे आहे तर माझी नेहमीप्रमाणे संध्याकाळची ब्लॅक कॉफी जी आहे तर ती घेते आणि घरं पण झाडून घ्यायची बाकी, तर ते पण आता आवरून घेते. आणि त्यानंतर जो व्लॉग असणार ते थोड्या वेळाने पुन्हा कंटिन्यू करेन. चला तर मग आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.